श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. ज्यावेळेस नवीन वर्षाची सुरुवात होते आणि पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. हा महिना पौष महिना असतो आणि ह्या पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती ही साजरी केली जाते आणि मकर संक्रांतीपासूनच सूर्याचं उत्तरायण चालू होतं. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र छोटी होते. आता सध्या रात्र ही मोठी आहे आणि दिवस हा छोटा आहे. आपल्या भारतामध्ये मकर संक्रांती सण अतिशय प्रमुख आणि महत्त्वाचा मानला जातो. तर यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही आणि कोणत्या वस्तू घालायच्या नाही. त्याचबरोबर महिलांनी कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या या मकर संक्रांतीच्या काळामध्ये टाळायच्या आहेत. तुम्ही एक वेळेस हळदी कुंकू नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण चुकूनी घालू नका या 4 वस्तू. 99% महिलांना माहीत नाही. जर असं तुम्ही केलं तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल, संकट येतील, दारिद्र्य येईल आणि प्रगती ही कुठेतरी थांबली जाईल. तर कोणत्या चुका आपल्याला करणं टाळायचं आहे, त्याचबरोबर मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या महिला भगिनींपर्यंत शेअर देखील करा. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026ला वार बुधवार या दिवशी आलेली आहे. आता मकर संक्रांत ही दरवर्षी 14 जानेवारीलाच येते. हे या सणाचं अगदी महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला संक्रांत येणं हे क्वचितच घडत असतं. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य जो आहे तर तो 3:06 मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. 14 जानेवारीला शुभ काळ जो आहे तर तो 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. तर आपल्याला जे काही व्यवसायचं आहे तर ते 3 नंतर सूर्यास्तापर्यंत जमणार आहे. आता पहा, यावर्षी मकर संक्रांत ही कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे, त्याचबरोबर संक्रांती ही कशावर बसलेली आहे, त्याचबरोबर तिने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत. कारण ज्या बी वस्तू तिने परिधान केलेल्या असतील तर त्या वस्तू वर्ज्य करायच्या असतात. आणि हा जो सूर्य आहे तर सूर्याचं मकर राशीमध्ये जे संक्रमण आहे बालवर्णावर होत असल्याने वाहन वाहक असणार आहे आणि उपवाहन जे आहे तर ते घोडा आहे. तिने पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा तिने लावलेला आहे, वयाने ती कुमारी आहे, स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे, वासाकरता हातामध्ये तिने जाईचं फूल घेतलेलं आहे आणि पायस भक्षण करत आहे, जातीने सर्प आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. पारनाव व नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त 30 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे. आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या महाग होतील आणि ती ज्या ठिकाणून आलेली आहे त्या ठिकाणच्या जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर आपल्याला नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, सोने, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचं दान हे करायचं आहे. त्याचबरोबर संक्रांतीमध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य आहेत, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, तसेच कामविषयक सेवन हे करू नये. त्याचबरोबर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते. याला करीदिन देखील म्हटलं जातं. तर गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026ला किंक्रांत ही साजरी केली जाणार आहे. संक्रांत हा सण 3 दिवसाचा असतो. तर 13 जानेवारीला भोगी असणार आहे, 14 जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे आणि
15 जानेवारीला किंक्रात म्हणजेच करी असणार आहे. तर या तीनही दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे. हे तीनही दिन आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आता यावर्षी संक्रांत ही जी आहे तर ती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस संक्रांती देवीने जे कलरचे वस्त्र धारण केलेले आहे, त्या वस्त्र हे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायचं नसतं. आणि ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ही एक परंपरा देखील आहे. आता संक्रांती देवीने पिवळ्या कलरची साडी म्हणजे पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या कलर हा वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच पिवळ्या कलरची साडी ही घालायची नाही. तसेच पुरुषांनी किंवा लहान मुलांनी देखील पिवळ्या रंगाचे कपडे ही घालायचे नाही. तसेच या दिवशीचे जे शुभ रंग आहेत तर लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, केशरी हे रंग शुभ असणार आहेत. तसेच पिवळा रंग सोडून इतर रंगाचे कपडे जर तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की संक्रांतीच्या दिवशी आपण काळा रंग का घालतो, म्हणजे काळा रंग हा अशुभ मानला जातो, तर मग संक्रांतीच्या दिवशी परिधान का केला जातो. आता सूर्य ज्यावेळेस संक्रांतीच्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते आणि सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काळा रंग हा आपण घालत असतो. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा कलर आहे आणि तो आपले शरीर नेहमी उबदार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून काळा रंग वैज्ञानिकदृष्ट्या देखील मकर संक्रांतीला घातला जातो. आपण इतर कोणत्याही सणांना किंवा पूजेच्या टायमाला काळे वस्त्र परिधान करत नाही, परंतु जी मकर संक्रांती आहे यालाच आपण फक्त काळे वस्त्र हे परिधान करत असतो. आता तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये जर काळा रंग अशुभ मानला जात असेल, तो तुम्ही परिधान करतच नसाल, तर मग तुम्ही नाही परिधान केले काळा रंग तरीसुद्धा चालेल. आता बऱ्याच महिला ज्या आहेत तर त्यांचा असाही प्रश्न असतो की माझ्याकडे लाल कलरची साडी आहे परंतु तिची बॉर्डर ही पिवळ्या कलरची आहे, किंवा निळ्या कलरची साडी आहे त्याच्यामध्ये टिपके हे पिवळ्या कलरचे आहेत. तर अशा बऱ्याच समस्या महिलांना जाणवतात. तर तुम्हाला पिवळा कलर हा पूर्ण वर्ज्य आहे, परंतु तुमच्या साडीमध्ये थोडाफार पिवळा कलर असेल तर तो चालून जातो. फक्त आपल्याला पूर्ण पिवळ्या कलरची साडी असेल तर ती साडी घालायची नाही. त्या साडीमध्ये थोडाफार पिवळा कलर असेल म्हणजे 100पैकी 2% असेल तर तुम्हाला ती साडी घालणं चालून जातं. परंतु पूर्णच पिवळ्या कलरचं ब्लाऊज आहे किंवा पिवळ्या कलरची साडी आहे ते तुम्हाला घालायचं नाही. तसेच सोन्याचे दागिने, आता सोन्याच्या दागिन्यांचा कलरसुद्धा पिवळ्या कलरचा असतो आणि सोन्याचे दागिने हे आम्हाला घातले तर चालतील का, तर असा प्रश्नसुद्धा प्रत्येक महिलेला पडलेला असेल. आता तुम्ही सोन्याचे दागिने हे मकर संक्रांतीला वापरू शकता, परंतु पिवळा डार्क कलर आहे किंवा मग आंबा कलर डार्क आहे आणि ते कलरचे जे काही आपण आर्टिफिशियल असतात पहा दागिने काही आपण घालतो, ते कलरचे दागिने घालणं हे वर्ज्य करायचं आहे. आता अजून एक प्रश्न पडतो महिलांना, तो म्हणजे संक्रांत ही पिवळ्या कलरवर आहे, मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज्य करायचा आहे, म्हणजे आपण किती दिवस पिवळ्या कलरची वस्त्र हे परिधान करायचे नाही. आता बघा, मकर संक्रांती हा सण फक्त 3 दिवसाचा नाही, कारण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो. तर पहा, आपल्याला हे जो पिवळा कलर आहे तर तो भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रात या 3 दिवशी वर्ज्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत सुद्धा पिवळा कलर हा धारण करू नका. तर तुम्हाला जर हळदी कुंकू करायचं असेल, मुलांचं बोरनहाण करायचं असेल तर तुम्ही पिवळा कलर जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे, तो तुम्हाला परिधान करायचा नाही. कारण हळदी कुंकू हा सणसुद्धा मकर संक्रांतीचा सण साजरा म्हटला जातो, म्हणूनच तुम्ही त्या दिवशीसुद्धा पिवळ्या कलरचं वस्त्र हे परिधान करू नका. आता मकर संक्रांतीला बांगड्यांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे, तर आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या हे अजिबात घालायच्या नाही. आता बांगड्या घालत असताना 2 का होईना आपण नवीन बांगड्या ह्या हातामध्ये घालत असतो. तर बांगड्या घालत असताना शुभ रंग जो आहे तर तो आहे हिरवा रंग. तर हिरवा रंग हा आपल्या शुभ रंग मानला जातो. हिरवा रंग हा शुभ मानला जातो आणि काचेच्या हिरव्या बांगड्या ह्या अतिशय मकर संक्रांतीला शुभ मानल्या जातात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या घालू शकता, नसेल शक्य तर लाल कलरच्या काचेच्या बांगड्या घातल्या तरी चालेल. तसेच मेटलच्या बांगड्या किंवा मग
प्लॅस्टिकच्या बांगड्या ह्या तुम्हाला वर्ज्य करायच्या आहेत. म्हणजे ह्या बांगड्या तुम्हाला घालायच्या नाहीत. तुम्हाला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. आणि बांगड्या घालताना सुद्धा एका हातामध्ये 10 आणि दुसऱ्या हातामध्ये 11 म्हणजेच एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालायची आहे. तसेच पिचक्या बांगड्यासुद्धा हातामध्ये घालायचे नाहीत. एखादी बांगडी तुमच्या बांगडीमध्ये पिचकी असेल तर ती तुम्हाला लगेच काढून टाकायची आहे. कारण पिचक्या बांगड्या ह्या दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं, म्हणूनच तुम्हाला ते घालायचं नाही. तसेच तुम्हाला ज्यावेळेस बांगड्या घालायच्या आहेत त्यावेळेस पूर्णपणे हात तुम्हाला रिकामे करायचे नाही. 1-2 बांगड्या तुम्हाला हातात ठेवायच्या आहे आणि नंतरच बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे. कारण हिंदू शास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले हात जे आहेत तर ते रिकामे करू नये. म्हणून 1-2 बांगड्या हातात ठेवून नंतरच बांगड्या घालाव्या आणि तुम्हाला त्या बांगड्या काढायच्या असतील तर तुम्ही नंतर फोडून टाकू शकता. त्याचबरोबर साडी बाबतीत एक नियम तुम्हाला सांगायचा आहे. तर मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो. पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला घातली जात नाही. त्यामुळे पूर्ण पांढरा रंग असेल अशी साडी घालू नका. त्यामध्ये वेगवेगळे कलर असतील अशी साडी घाला. तसेच मकर संक्रांत हा महिलांचा अतिशय प्रिय सण आहे आणि यावेळेस महिला भरपूर शृंगार करत असतात. केसामध्ये फुलाचा गजरा माळत असतात, फुलं घालत असतात. तर तुम्हाला चुकून ही पिवळ्या कलरची फुलं ही केसामध्ये घालायची नाही. सोनचाफा असेल, शेवंती असेल पिवळ्या कलरची, तर ती फुलं आपल्याला चुकून ही केसामध्ये घालायची नाही. तसेच पूजा करताना सुद्धा तुम्हाला पिवळ्या कलरची फुलं म्हणजे झेंडूची फुलं असतील, शेवंतीची फुलं असतील तर ती वापरायची नाही. त्याचबरोबर संक्रांती देवीने हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला या संक्रांतीच्या वेळेस तुम्हाला जो गजरा लावायचा असेल तर तो जाईचा तुम्हाला लावायचा नाही. या व्यतिरिक्त मोगऱ्याचा, अबोलीचा असा गजरा तुम्ही केसामध्ये माळू शकता, परंतु जाईच्या फुलांचा गजरा तुम्हाला घालायचा नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे, मग हळद वापरावी का? आता पहा, हळद ही आपण पिवळ्या कलरची असती, मग ती हळद जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या सणामध्ये वापरावी का? तर मकर संक्रांतीच्या सणामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट असते ती म्हणजे हळदी कुंकू. आणि रथसप्तमीपर्यंत आपण हळद कुंकू हे करत असतो आणि हळदीचा संबंध यामध्ये येत नाही. हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि हळदीशिवाय कोणतीही पूजा किंवा कोणतंही कार्य हे पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला यावर्षी मकर संक्रांतीला हळद ही वापरायची आहे आणि सोन्याचे दागिने सुद्धा वापरायचे आहेत. तसेच संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे, मग तुम्हाला यावेळेस मोत्याचे दागिने सुद्धा वर्ज्य करायचे आहेत. आणि त्याचबरोबर संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे. पायस म्हणजे खीर. तर खीरसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही खायची नाही. घरामध्ये बनवायची देखील नाही आणि ती इतरांना किंवा घरामध्ये कुणालाही खायला द्यायची नाही आणि स्वतः देखील खायची नाही किंवा बाहेर जाऊन देखील खायची नाही. तसेच मांसाहार देखील संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही करायचा नाही. तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही चुका आहेत तर ह्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य पाळायच्या आहेत. जे नियम आहेत ते पाळायचे आहेत. मकर संक्रांतीला काय घालायचे, काय घालू नये, मकर संक्रांतीने काय परिधान केले आहे, काय नाही, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती मला तुमच्यापर्यंत कशी तरी पोहोचवायची होती, म्हणून मी तुमच्यापर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.